बोला बोला. एक तर तुम्ही नाही का ते फोन बंद करा. बोला बोला. एक तर तुम्ही नाही का ते फोन बंद करा. मी पत्रकार आहे, तुम्हाला बोलायचं हक्क आहे, तुम्ही बोला. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय. मग मी काय तुम्ही आता तुमची जी पद्धत होती का टेबल वाजून बोलायची त्याच पद्धतीने बोला. आता तुम्ही टेबल वाजून बोलताय. वापस आणून दाखवा. इथं वाजवतो मी. हां तेच म्हणतो. पेशंट कोणते वापस गेले. इथं वाजवतो मी. हां इथं वाजवतो मी. हां. जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची रुग्णांसोबत अरेरावी. आरोग्यमंत्र्यांसह वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राहिले नाही नियंत्रण. आरोग्यमंत्री तथा मतदारसंघाचे आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांनी उद्धट आरोग्य कर्मचाऱ्यांची लगाम कसण्याची नागरिकांची मागणी. सध्या पावसाळ्याचे दिवस असून जिंतूर नगर परिषदेमार्फत दूषित पाणी पुरवठा होत असल्याने जिंतूर शहरासह पोटदुखी, जुलाब यासारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील उद्धट डॉक्टरांची मनमानी कारभाराने नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांच्या वतीने खाजगीत कुजबूज चालू आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे जिंतूर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून एका नागरिकाने दिनांक 20 जून रोजी आपल्या पत्नीस दूषित पाण्यामुळे अतिसार झाल्याने जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता कार्यरत डॉक्टरांनी बेड उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णांसोबत उद्धट भाषा वापरत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पत्रकारांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी पत्रकारांना सुद्धा उद्धटपणे बोलून उडवाउडवीची उत्तरे दिली. जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय हे गोरगरीब जनतेसाठी असून खेड्यापाड्याचे शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर हा वर्ग खाजगी रुग्णालयामध्ये जाऊ शकत नसल्यामुळे शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये येत असतो. खाजगी रुग्णालयाची भरमसाठ फीस भरण्यासाठी गरिबांकडे प्रत्येक वेळेस पैसे नसतात, परंतु जनतेसाठी उपलब्ध असलेले ग्रामीण रुग्णालयामधील आरोग्य विभागाचे कर्मचारी जर जनतेलाच अरेराव्याची आणि उद्धट भाषा वापरत असेल तर जनतेने जायचे कुणाकडे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. जिंतूर मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर अशा गोरगरीब जनतेने मोठ्या आशेने आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांना निवडून दिलेले आहे आणि आता त्या आरोग्य राज्यमंत्री सुद्धा झालेल्या आहेत. अशातच त्यांच्याच मतदारसंघातील जनता आरोग्य सारख्या महत्त्वाच्या विषयासाठी भटकंती करत असेल किंवा त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होत नसेल आणि त्यांच्याच मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयामधील आरोग्य विभागाचे कर्मचारी उद्धटपणाने आणि अरेरावेची भाषा रुग्णांसोबत वापरत असतील तर या गोरगरीब नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे आरोग्य राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांनी जातीने लक्ष घालून या प्रकरणाकडे बघावे आणि वरिष्ठ आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची ताणउघाडणी करून गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्याचप्रमाणे आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये नगरपालिकाकडून होणारे दूषित पाणी पुरवठा आणि त्यामुळे संभाव्य साथीच्या आजार याबाबत सुद्धा पालिका प्रशासनास जाब विचारावा अशी रास्त अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. जालना आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट.